म्हणजे 3 दिवस सलग चांगली बॅटल रंगेल्यात मात्र काही शंका नाहीये. आत्ताच आपण जो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार बघितला आदरणीय संजयजी घरत साहेब उपसरपंच शिवनसई यांच्या माध्यमातून आपण बघतोय अग्री प्रीमियर लीग 2025 करिता रोख रक्कम रुपये 5,000 आलेले आहेत. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच संजयजी घरत साहेब. संजय घरत जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये आपण बघितलं ऑन स्क्रीन थोडेसे लाजत होते बोलण्यासाठी. उपसरपंच आहेत, आपण खूप मोठ्या पदावर आहात, तर इंटरव्ह्यू मध्ये थोडंसं बघा जेव्हा प्रश्न विचारत होते तेव्हा त्याने एकदम शॉर्ट मध्ये उत्तरं दिली. खूप मोठे क्रिकेटर आहेत, बोलून दाखवत नाहीत पण ते करून दाखवतात. हे मला सांगायचं होतं की ऑन स्क्रीनवर ते बघत होते पूर्ण त्यांना समाज बघतोय. परंतु आज आपण बघितलं तर 5व्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळवला होता. आणि 40+ आग्री प्रीमियर लीग मागच्या वर्षी पहिलं पर्व झालं, तिथे सुद्धा त्यांनी मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार मिळवलेला होता आणि टॉप 3 मध्ये मागच्या वर्षी सुद्धा होते. म्हणजे सातत्याने चांगली कामगिरी ही संजय घरत यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच बघायला मिळते. यस, आपण पाहू शकतायत आगरी लीग आहे आणि आगरी बोलून नाही दाखवत तर करून दाखवतोय, हे संजयजी घरत यांनी मात्र दर्शवलं गेलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. तर मॅच क्रमांक 2 असेल. एका बाजूने GT11 माकणे विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. या दोन संघामधला पहिला दुसरा बॅटल आहे, परंतु दोन्ही संघ एकमेकांसमोर पहिल्यांदा टाकले जात आहेत. मॅच मध्ये मात्र रंगतदार स्थिती येईल यात मात्र शंका नाही, कारण अ गटामधनं 61 धावा चेस झाल्या होत्या, परंतु ब गटामधनं सुरुवात चांगली झाली, 72 धावा चेस झाल्या गेल्यात. दोन्ही चांगले संघ आहेत एकमेकांसमोर. एका बाजूने चेतन पाटील कॅप्टन आहेत, दुसऱ्या बाजूने अजय घरत सारखा एक नामांकित कॅप्टन्स दोन्ही संघामध्ये आपण पाहू शकतात. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही टीम साठी. आग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष देवानंदजी आपण वजे साहेब पाहू शकता, त्यानंतर संजयजी केणी उपाध्यक्ष, त्यानंतर योगीजी तळे सचिव. ही पूर्ण त्यांची टीम चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असते. आणि यंदा मलाही 1 दिवसाची समावेशाची संधी दिली, मी आयोजकांचा पुनश्च एकदा आभार मानतोय. त्यानंतर रुपेशजी पाटील साहेब आपले मनपूर्वक आभार असेल. मॅचला होते सुरुवात. क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्रॉस बॅटेटने पहिला बॉल येतो एकंदरीत डॉट बॉल मनोज सर. अप्रतिम डिलिव्हरी, अगदी बरोबर म्हटलं तुम्ही. सुरेख गोलंदाजी करताना अजिंक्य घरत पारगावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. जसं क्रिकेटमध्ये खूप त्याने चढ उतार बघितले, तसं कबड्डी किंग म्हणून त्याला ओळखलं जात आहे. तोच अजिंक्य घरत मॅन फ्रॉम पारगाव गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय, चेंडू निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार येतोय. दीपक मडवी याच्या बॅट मधून चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम आयोजन नियोजन. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जेवढे समालोचक येतात त्या प्रत्येक समालोचकाच्या तोंडून आम्ही या स्पर्धेचं कौतुक ऐकतोय. खरोखरच या कौतुकास्पद अशी स्पर्धा आहे आणि त्यांचं पूर्ण श्रेय जे आमच्या मागे व्यासपीठावर जे मंडळी बसलेले आहे, अध्यक्ष आहेत देवानंदजी वजे साहेब, उपाध्यक्ष आहेत संजयजी किणी साहेब, योगीजी तरे साहेब आहेत, त्याच्यानंतर वैभवजी घरत साहेब सुद्धा बघायला मिळतात, प्रशांतजी किणी साहेब आहेत आणि त्यांची पूर्ण टीम अथक मेहनत घेऊन मात्र या स्पर्धेला खरोखर 4 चांद लावले गेलेत. आणि ती स्पर्धा प्रत्येक आगरी बांधव 1 वर्षभर वाट बघतो या स्पर्धेची आणि प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतो. गोलंदाजी ट्रॅकवर 5 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ होतोय. अजिंक्य घरत गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना. काय म्हणतील नितीन पाटील, आपण सुद्धा या स्पर्धेला आलेला आहात, याआधी आपण या स्पर्धेबद्दल ऐकलेलं होतं, आज प्रत्यक्षात बघतायत. नक्कीच अप्रतिम सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्याने मी ही स्पर्धा YouTube लाईव्ह नेहमी पाहतोय. यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न केला. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतात. खूप चांगला मॅनेजमेंट आहे. एकंदरीत 6 षटकांचे सामने आणि दिवसाला फक्त 5 मॅच, म्हणजे तुम्हाला चांगला प्रदर्शन दाखवण्याची संधी आहे. कारण कधी कधी 4 ओव्हरचे सामने असतात, पहिले 3-4 खेळाडू आपलं प्रदर्शन करतात, बाकीच्या खेळाडूंना संधी मिळत नाहीये, परंतु इथे 6 ओव्हरचे मॅचेस आहेत. हे एक चांगलं आपण पाहू शकतात. आतापर्यंत 8वं पर्व आहे आणि एकाही पर्वामध्ये एकही षटक कमी टाकलेले नाही. प्रत्येक सामना हा 6 षटकांचाच झालेला आहे. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू निघून जातोय. 4 धावांकरिता दीपक मडवीच्या बॅटमधून येतोय हा दुसरा चौकार. वाजव.
पुन्हा एकदा क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु चेंडूला रोखू शकणार नाहीये. चेंडू झालाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4. थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 14. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 14 धावा. याच 14 धावांच्या धावगतीने जर संघ पुढे गेला तर खरोखरच हा संघ मात्र एका सुस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये 71 धावांचं लक्ष सुद्धा इथे चेस झालेला आहे. म्हणजे खेळपट्टीने रंग बदलायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या 3 दिवसामध्ये आपण बघितलं तर 65 धावा पहिल्या इनिंग मध्ये जर झाल्या तर त्या धावा चेस होऊ शकत नव्हत्या. परंतु आज तिसरा ब गटातील पहिला दिवस आहे. या स्पर्धेचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवसामध्ये खेळपट्टीने रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. चेतन येतोय गोलंदाज मॅन फ्रॉम आगरवाडी. बऱ्याच वर्षातून मात्र हा ऑन फील्ड आपल्याला बघायला मिळतोय चेतन. मागच्या वर्षी होता परंतु फारशी संधी मिळाली नव्हती. त्याच्या आदल्या वर्षी विहम 11 सोनावे मध्ये होता. परंतु एक काळ असा होता की प्रमुख आधारस्तंभ म्हणून आगरवाडी संघाचा आपल्याला बघायला मिळायचा आणि आगरवाडी प्रीमियर लीग मध्ये एक डान्सिंग अंपायर म्हणून ओळख आहे चेतनची. तोच चेतन मैदानाच्या आतमध्ये. आगरवाडी प्रीमियर लीग 25 आणि 26 जानेवारी 2025 मध्ये जय पाटील सरांनी आम्हाला कालच फोन केला होता. विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. चेतन यावेळेस पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. सुरेख पडल्यानंतर थोडीशी उंची प्राप्त करतोय आणि डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात पाहायला कारण पहिलं षटक पाहिलं तर 14 धावा जरूर खर्च केल्या. अजिंक्यच्या ओव्हर्सवर मात्र हल्ले चढवले गेले. पॉवर प्लेचं ते पहिलं षटक होतं आणि आता मात्र पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहू शकतायत. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जरूर तैनात केल्या गेल्यात. एक अगदी लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक आहे. एक कौकोणाच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस बॅटची एज पहिली सफलता जरूर प्राप्त करतोय चेतन आणि इथे अजयला मात्र परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय तो टीम श्रीराम ट्रान्सपोर्ट्स खानिवडे या टीमला. गॉन नाव कोणाचा हे सपाले शहराने नाव गाजतय नाव कोणाचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा. मागणे गावाच्या जीटी दादाचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा. मागणे गावाच्या जीटी दादाचा. थँक्यू. पहिला ब्रेक थ्रू देण्याचं काम सध्या चेतनच्या माध्यमातून जरूर झालंय. अजयला मात्र माघारी परतवण्याचं काम जरूर केलं गेलं. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येतोय दीपेश कुडू. हा नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 14 धावा 1 गडी बाद सिच्युएशन आपण पाहू शकता. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालंय. आतापर्यंत 2 चेंडूची समाप्ती झाली. टीमची टोटल 14 लॉस ऑफ 1 विकेट. श्रीराम ट्रान्सपोर्ट्स खानिवडे हा संघ बॅटिंग करतोय तर GT 11 मार्कने क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू शकतायत. गोलंदाज पुन्हा एकदा. ह्यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पंच दोन्ही आज समांतर करतात. इथे गोलंदाजाला दंडित केलं जातं. 1 धाव ऍड केली जाईल. 15 धावा या फलकावर मनोज सर. नक्कीच अगदी बरोबर बोललात आपण. गोलंदाजी ट्रॅकवर बघा रिप्ले मध्ये आपण बघतोय खूपच बाहेरचा चेंडू होता. शफल जरी झाला असला फलंदाज तरी सुद्धा पंचांना भाग पडलं त्याने हा चेंडू खराब घोषित करायला. कारण खूपच बाहेरची लाईन लेंथ होती. चेतन पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. 10-12 पावलांचा रणअप आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला चेंडू निघून जातोय. निर्धाव सुरेख लाईन लेंथ आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 या धावसंख्येवर. इकडनं चांगलं कमबॅक केलंय की आपण पाहू शकतायत. आधीचा चेंडू जास्तच बाहेर होता. यावेळेस थोडस आतमध्ये चेंडू घेतला गेला आणि डॉट बॉल येतोय. वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे धावसंख्या स्थिरावली गेले. 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स. 15 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. गोलंदाज चेतन पुन्हा एकदा. टॉस चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला गेलाय आणि दीपेशला मात्र आल्या पावली माघारी परतवण्याचं काम केलंय. दुसरा धक्का लागतोय श्रीराम ट्रान्सपोर्ट्स खानिवडे या टीमला.
आनंद करे भावाचा नाता जीवा भावाचा मागणे गावाच्या गौरव तरेचा जीटी दादाचा मागणे गावाच्या गौरव तरेचा मागणे गावाच्या थँक्यू जीटी वर आधारित ते हे गाणं आपल्याला ऐकायला मिळते. गौरव तरे चेतनने बघा सुरेख झेल घेतला. रिप्ले मध्ये आपण बघितलं तर दीपेश कुडू हा एक चांगला खेळाडू आहे. नवसई गावातून सातत्याने खेळताना आपल्याला ॲज अ विकेट किपर बॅटर म्हणून पुढे येताना आपल्याला बघायला मिळाला, परंतु थोडंसं चुकीचं शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळालं आणि त्याचंच कारण आपण बघतोय की चेतन हा आगरवाडीचा खेळाडू आहे. गोलंदाज एक वाईट बॉलच्या साह्याने मात्र धाव खर्ची करतोय आणि तदनंतर आपण बघितलं तर 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय ते चेतनला. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक आपण पाहिलं तर 14 धावा इतकडे उभा केला गेला होता, म्हणजे श्रीराम स्पोर्ट्स खानिवडीच्या बाजूने गेलो होतो. त्यानंतर चेतनने कमबॅक करून दिले. 2 महत्वाचे विकेट जरूर प्राप्त केल्यात. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडी टीम पाहिली तर संघ मालक सुनीलजी घरत साहेबांचा हा संघ आहे. आयकॉन खेळाडू अजयजी घरत, त्यानंतर जीटी 11 पाहिलं तर गौरवजी तरे यांचा संघ, चेतन पाटील आयकॉन खेळाडू. यावेळेस मात्र इनफिल्डच्या बरुणकारात्मक स्ट्रोक क्षेत्ररक्षक पुढे सावतोय. थोडीशी घाई केली की काय करीत आपण पाहू सुशांत वजे पाठलाग करतात, परंतु चेंडूला रोखू शकले नाही आहेत आणि चेंडू होतोय फरार. येतोय सीमारेषा पार चौकार 4. प्लीज आपण 12वा खेळाडू इथे पाठवतील त्याला संपूर्ण टीमची नावं माहिती असावीत. बॅटर नेम सांगा प्लीज. बॅटर नेम याच्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये निखिल नावच नाहीयेत. जीत, ओके जीत घरत. तर जीत घरत येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या इथे पुन्हा एकदा सुशांत वजेकडे चेंडू निघून जातोय. उमरोळीचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. सुशांत ॲज अ बॅटर म्हणून खूप चांगली कामगिरी करतोय. सरपाड्याच्या मैदानावर काय जबरदस्त रिहान सुपर किंग संघाविरुद्ध रोहित पाटील दिवेकरपाडा या खेळाडूचा एक अप्रतिम झेल घेतला होता. तोच हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय सुशांत. तर एका बाजूने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा. देऊया एक छोटीशी संधी पीके डीजेला. नाव गाजतय गो जीटी दादाचा नाव गाजतय गो गौरव दादाचा मागणे गावाच्या गौरव तरेचा मागणे गावाच्या थँक्यू डीजे थँक्यू. तर 2 षटकामध्ये 20 धावा. नितीन पाटील सर काय म्हणतील, सुरुवात कशी म्हणावी लागेल ही? कारण एका बाजूने आपण बघतोय श्रीराम स्पोर्ट खानिवडे हा संघ एका बाजूने फलंदाजी करताना 2 गडी बाद झालेत आणि 20 धावा 2 षटकामध्ये. तुम्ही मागे उल्लेख केला होता 14च्या सरासरी धावा गेल्या तर एकंदरीत सुस्थितीमध्ये असेल, परंतु चेतनचं कौतुक करेन मी. चेतनने फक्त 6 धावा खर्च केल्यात, 2 विकेट्स प्राप्त केल्यात. पुन्हा एकदा अजिंक्य आलाय, ज्याच्यावर हल्ले चढवले होते तोच अजिंक्य पुन्हा एकदा गोल मार्कवर सज्ज झाला. इथे एक चिक सिंगल आपण पाहू शकतात. 1 धावेने टीम जाऊन पोहोचेल 21 रन स्कोरबोर्ड. 21 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. आणखीन एखादा थोडा कमी धावाचं षटक येईल तर कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न होईल, परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. अनिश्चित खेळ म्हणजेच क्रिकेट म्हणून सर. अगदी बरोबर. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. अजय घरत या खेळाडूवर मात्र मुख्य मदार होती, ती म्हणजे श्रीराम स्पोर्ट खानिवडेची 40+ खेळाडू आहे. परंतु काय प्रेक्षकांची मन जिंकलेला हा खेळाडू बघायला मिळतो. आपण अप्रतिम फटकेबाजी करतो. इथे दीपक मडवीवर मात्र मुख्य मदार असेल. चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय, फेकलंय, तोपर्यंत 1 धाव येते. 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. इथून चांगले फटके मारावे लागतील, काय म्हणतील? नक्कीच इकडनं चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगल्या शांत माइंडने इथे तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. 22 धावा 2 गडी बाद असे सिच्युएशन आपण पाहू शकतायत. नक्कीच 22 धावा 2 गडी बाद आणि 2.2 षटकांचा खेळ झालाय. म्हणजे 5-2-2-2-2-2 असे 5-2चे आकडे आपल्याला बघायला मिळतात. तर लकी आकडा आहे का हा 2 बघूया. पुन्हा एकदा अजिंक्य घरत इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला बरोबर कनेक्ट केलंय 6 धावांकरिता.
षटकार. काय म्हणतील या फटक्याबद्दल, फटक्याची स्तुती कशी करतील? सुरेख अप्रतिम जागा बनवली गेली. आधीच मनकवडा ओळखला होता खेळाडूने, आपण पाहू शकतायत. बघा स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडावर चेंडू आला आणि त्याला अगदी पराभूत केलंय 6 धावेंमध्ये. हा थोडासा रिस्की शॉट आहे, कधी जर तुम्ही चुकतायत तर क्लीन बोल्ड होण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु आताचे बरेचसे खेळाडू आपण पाहिले तर स्विच इट करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. जीतच्या बॅट मधून हा षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग, कनेक्शन जबरदस्त आपल्याला बघायला मिळालं. विशाल खोत ची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला बघायला मिळाला. पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये जर रिव्हर्सचा फटका कोणी आणला असेल तर विशाल खोत. तेंबोड्याचं हे एक अनमोल रत्न आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. इथे सुरेख क्षेत्ररक्षण. बघा शेवटच्या क्षणाला हात मध्ये आला क्षेत्ररक्षक, आपण बघतोय अथर्व, आणि अथर्व कडून मात्र हा चेंडू अडवला गेला. नक्कीच धावा वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी 2. सुंदर सीमारेषेच्या अगदी अर्धा फूट मध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यश येताना 30 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 2 चेंडू एखाद मोठा फटका पुन्हा एकदा श्रीराम स्पोर्ट्स संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवेल. नक्कीच गोलंदाज अजिंक्य पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर जीत, यावेळेस पाहता शपल करण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला जाईल का? तो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम सध्या जाऊन पोहोचेल. 32 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 32 धावा 2 गडी बाद. आणखीन अजून एक चेंडू असेल. 2 बाद 32. अक्षय पाटील बहाडोलीचा हा खेळाडू क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. आता चांगल्या फॉर्म मध्ये होता. बहाडोली प्रीमियर लीग मध्ये उपविजेत्या पदावर समाधान मानावं लागलं अक्षयला. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजिंक्य, एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 32. शेवटचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. जीतच्या माध्यमातून 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर येतोय आणि 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आग्री प्रीमियर लीग 2025. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. सुरेख पाहू शकता आपण. डीजे ऑपरेटर सुद्धा भोजनासाठी गेलेले आहेत. तर नितीन पाटील सर काय म्हणतील? 34 धावा सध्याच्या स्थितीला मध्यंतर झालाय. 3 षटकांचा खेळ झालाय. अजूनही 3 षटकं येणं बाकी आहेत पहिल्या डावामध्ये. तर या 3 षटकामध्ये, उर्वरित 3 षटकामध्ये अजून 30-35 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल उभी राहील. नक्कीच, आता मात्र काही शंका नाही आहे. कारण पहिलं षटक आपण पाहिलं होतं ते श्रीराम स्पोर्ट्सच्या बाजूने गेलं होतं. 14 धावा खर्च केला अजिंक्य घरत हा गोलंदाज. त्यानंतर पुन्हा एकदा चेतन आला, त्याने कमबॅक करून दिलं. 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या. पुन्हा एकदा अजिंक्य आला आणि त्याने पुन्हा एकदा 14 धावा खर्च केल्यात. म्हणजे एकंदरीत 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्यात 28 जरूर पाहायला मिळत आहेत. इकडनं आणखीन 30 धावा जरी येत आहेत तरी फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल असू शकेल. परंतु या आधीच्या मॅचचा आपण विचार केला तर 72 धावा सहज केल्या होत्या. तर 64 धावा कमी नसतील एकंदर आपण पाहू शकतायत. अगदी बरोबर बोललात. अजिंक्य घरत एक चांगला गोलंदाज आहे आणि एक परमनंट गोलंदाज आहे. पार्ट टाइम गोलंदाज असतात, त्यांना धावा गेल्या तर काही वाटत नाही, परंतु एक चांगला गोलंदाज आहे. लाईन लेंथ सुरेख आहे आणि मजबूत बांध्याचा गोलंदाज आहे आणि उंचीचा गोलंदाज आहे. त्यामुळे तो पूर्ण खांद्याचा पुरेपूर वापर करतोय आणि जेव्हा मनगटाच्या साह्याने चेंडूला तो फेकतोय तेव्हा मात्र फलंदाज नेहमीच बीट होताना आपल्याला बघायला मिळतात. परंतु इथे फलंदाजाने पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय, ते म्हणजे अजिंक्य घरत त्याच्या विरोधात. नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. चेतन पाटील, मॅन फ्रॉम आगरवाडी. आगरवाडीचं हा एक अजून तेज गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. तुम्ही चेतनला नेहमीच बघितलं असेल, तुमच्याच विभागातला आहे, त्यामुळे तुम्ही चेतनला आणखीन जवळून बघितलं असेल. आम्ही सुद्धा बघतोय, मी आज गेली 15 वर्ष बघतोय त्याला, परंतु त्याच्या खेळामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. थोडंसं 2-3 वर्षापासून थोडासा प्रॅक्टिस पासून दूर आहे. नक्कीच चेतनकडे ती क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करतो. एकंदरीत मागचं षटक आपण पाहिलं, 2 ब्रेक थ्रू जरूर दिल्या गेल्या होत्या, फक्त 6 धावा खर्च केला. त्यासाठीच पुन्हा एकदा आपण चेतनला पाचारण केलं गेलंय की आणखीन 1-2 धक्के द्यावे आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न जरूर करावा. GT 11च्या माध्यमातून आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू सरळ निघून जातोय. सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार 4. चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय 38 धावा. दीपक मडवी
दोघांनी सुद्धा हात खोलायला सुरुवात केलेली आहे. बघा, तुम्हाला फलंदाज जेव्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा तुम्ही जर त्याच्या अँगल मध्ये चेंडू देतील, त्याच्या पट्ट्यामध्ये चेंडू देतील तर तुम्हाला मात्र मार खावा लागेल. आणि तेच काम करताना इथे आपण बघतोय. बघा, पूर्णपणे व्हाईट बॉलच्या रेषेवरचा चेंडू होता आणि इथे फक्त हाताची पकड बदलली आणि चेंडूला स्विच हिटच्या माध्यमातून चौकारासाठी पाठवलंय. पहिल्या चेंडूवर प्रहार जरूर केला गेला, कारण पहिल्या चेंडूवर जर प्रहार होते तर गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमी होतोय. परंतु चेतन पाटील कशा प्रकारे गोलंदाजी केलेली, यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक येण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इकडनं कमबॅक केलंय आणि हे कमबॅक तुम्हाला करावं लागेल. वैविध्यपूर्ण गोलंदाजी येणं खूप गरजेचं आहे. पहिल्या चेंडू जरी चौकाराला, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. चेतन पाटीलचंही कौतुक करावं लागेल. आग्री प्रीमियर लीग आपण पाहू शकता. चर्चा होणार गावात, कारण दहशत आहे नुसत्या आग्री नावात. ही आपण पाहू शकतात. आग्री प्रीमियर लीग जरूर पाहायला मिळतंय. 38 धावा, 2 गडी बाद. हे 2 गडी बाद आहेत. इथे कुठेतरी मात्र श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघ सुटकेचा निश्वास टाकत असेल आणि या वेळेला काय क्रिकेटचं नयन रम्य सौंदर्य दर्शवणारा हा फटका आपल्याला बघायला मिळाला. 6 धावांकरिता धावसंख्या जाऊन पोहोचते 44. 44 या धावसंख्येवर षटक क्रमांक 4 प्रगतीवर आहे. बघा, पहिलं षटक चेतनने खूप छान पद्धतीने हाताळलं होतं. 2 गडी बाद करून 6 धावा दिल्या होत्या. परंतु ते चांगलं षटक पुन्हा एकदा चांगलं टाकण्याची जी जबाबदारी सोपवली होती चेतनवर, ती मात्र दीपक मडवी याने मात्र पूर्णपणे चुकीची ठरवलेली आहे. सुरेख अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. टीमची टोटल 44 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 44 आकडा आपण पाहिलं तर वीरेंद्र सेहवाग यांचा जर्सी क्रमांक आणि आक्रमकपणा त्यांच्या आपण पाहू शकतात. इथे कुलवर टप्प्याचा चेंडू, हे कमबॅक, परंतु पंच मात्र सहमत नाही. लेग स्टिकला सोडून जाणारा हा चेंडू आणि व्हाईट बॉल एकंदरीत आपण पाहू शकतात. टीमला सध्या पोहोचले 45 या अंकावर. 45 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. चेतन थोडासा महागडा ठरतो या षटकामध्ये. या अतिरिक्त धावा टाळाव्या लागतील. मोठे फटके दीपकच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळतात. 7 चेंडूमध्ये 18 धावा जीत घरत, तर एका बाजूने 9 चेंडूमध्ये 24 धावा दीपक मडवी. लौकिकाला साजेसा खेळ केलाय. आपल्या कर्णधाराने आपल्याला का पुढे पाठवलंय ह्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि इथे द फिंगर इज कॉन अप अंपायर नाव. विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. डीजे ऑपरेटर आमचे भोजनासाठी गेलेले आहेत, त्यामुळे इथे आपण बघतोय. बघा, विकेट टेकर गोलंदाज आहे आणि ज्यासाठी बोलवलं होतं ते काम करताना आपल्याला बघायला मिळतात. ऍब्सोल्युटली प्लम्प इथे पकडलंय. उजव्या आणि मधल्या एसटीच्या मधोमध चेंडू मात्र पकडला जातोय. फुलटॉस चेंडू होता. सेलिब्रेशन बघा चेतनचं. असं वाटतं कॅरिबियन खेळाडू आणि त्यांची लीग सुरू आहे आणि ते जल्लोष करतायत जसे ब्रावो, त्या पद्धतीचं इथे सेलिब्रेशन आपल्याला बघायला मिळतोय. आणि ते आशुतोष व्यवहारे सरांकडून मात्र बोट वर झालं आणि इथे गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 45. 3 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. आता जीतला सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील. अजूनही उर्वरित 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडूंमध्ये नितीन सर किती धावा जमवल्या पाहिजेत, कारण 45 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इथून 20 ते 25 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल उभी राहू शकते. नक्कीच 20 ते 25 धावा माइंड मध्ये फिट करावा लागेल. एकंदरीत आपण पाहिला आधीच्या मॅच मध्ये 71 धावाने 72 धावा सहज कुठल्या होत्या. आधीच्या चेंडूवर तो रिस्की शॉट खेळला होता. लगी ते लगी आबादी नाही तो बरबादी इथे फलंदाजाला परतावा लागलाय. बॅटचं टो जरूर लागलाय. त्या ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे सरताना चेतन पाटील फेकी येते तद्वर सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 47. 47 धावा स्कोरबोर्डवर लागतात. 46 धावा. तुम्ही म्हटलं की राही फायटरने 71 धावा चेस केल्या. त्याचं कारण म्हणतो मी का राही फायटरकडे 8 असे तगडे फलंदाज आहेत. 8 बॅटरशी तो संघ खेळतोय, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं दडपण नव्हतं. आणि एका बाजूने बऱ्याच वर्षाचा अनुभव पाठीशी असलेला खेळाडू होता संजय घरत, त्यामुळे तो सामना ते सहजतेने जिंकले गोलंदाज चेतन पाटील. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू इनटू द गॅप निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. 4 षटकांच्या समाप्तीखेर 50 धावा. उर्वरित 2 षटकांमध्ये 12 चेंडूमध्ये 24 धावा जरी आल्या तरी पण श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघ आणि त्याचे संघ सहकारी संघ मालक खुश असतील,
कारण ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय संघ, अजय घरत बाद झाला, त्याच्यानंतर दीपेश कुडू लगेच बाद झाला, त्याच्यानंतर दीपक मडवीने चांगली फलंदाजी केली आणि तो बाद झाल्यानंतर सुद्धा धावांचा जो ओघ आहे तो काही केल्या थांबेना. ही डोकेदुखी ठरेल कदाचित GT 11 साठी. चेतन पाटील आणि कंपनी काहीतरी विचार करत असतील, काय म्हणतील या 50 धावा 4 षटकांच्या खेळानंतर. सुरेख अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालाय. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडीच्या टीमच्या बाजूनं जबरदस्त फलंदाजी करतायत. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 मध्ये माइंड मध्ये असेल 20 ते 25 धावा आणि त्या जर येत आहेत तर 75 पर्यंत मजल मारू शकतोय ही टीम. परंतु कमीत कमी धावा खर्च करावा लागेल, ब्रेक थ्रू द्यावा लागेल. 12 चेंडू आहेत, 12 मध्ये किती धावा खर्च होतील, गोलंदाज कोणाला इथे पाचारण केलं जात आहे. अक्षय पाटील येतोय, बहाडोलीचा हा गोलंदाज आहे. थोडंसं कमी रनअप असतो या गोलंदाजाचा, परंतु यॉर्कर लेंथवर चेंडू टाकण्यामध्ये माहिर आहे, गतीने चेंडू टाकण्यामध्ये माहिर आहे. हा गोलंदाज मागील 3-4 वर्षापासून आपण बघतोय कमालीची सुधारणा याच्यामध्ये झालेली आहे. परंतु इथे मात्र 2 सेट फलंदाज, एक प्रणय आता झालाय, परंतु जीत घरत 8 चेंडू मध्ये 22 धावा सेट फलंदाज आहे. त्यामुळे अक्षयला थोडंसं मात्र विचार करण्यास भाग पडेल जीत, कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय अक्षयचं सेलिब्रेशन झालं होतं. युट्यूबला ती व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाली होती, जे आगरी चषक बिरवाडीमध्ये झालं होतं. बहाडोली विरुद्ध बहाडोली असा सामना रंगत आला होता आणि एका षटकामध्ये भरपूर धावांची गरज होती आणि अक्षयला चौकार षटकार अक्षरशः तुटून पडले होते फलंदाज. परंतु त्यावेळेला तो ब्रेक थ्रू घेतल्यानंतर एक स्टंप काढून जो सेलिब्रेशन केला होता तो चर्चेचा विषय ठरला होता. इथे पहिल्या चेंडूवर फुलटॉस चेंडू होता, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल 6 धावांकरिता. षटकार येतोय. व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका. काय म्हणतील नितीन सर? जबरदस्त सुरुवात पाहायला मिळतंय. रिप्ले पाहू शकता. त्यावेळेस फुलल यांचा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचा गेला, स्विच चिटचा फटका आणि 6 धावा या चेंडूवर मात्र जमा केल्या गेल्या. टीमची टोटल 56, अब तक 56 स्कोरबोर्डवर धावा लागल्या जात आहेत. सुरेख, आधीच तुम्ही कौतुक केलं होतं, परंतु इकडनं चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा जीत मात्र थांबायचं नाव घेत आहे, तोच प्रयत्न जरूर केला गेलाय. यावेळेस लेग बायचे संकेत पंच विरल नायर सर दर्शवतात. टीम जाऊन पोहोचते 57 रन, 57 धावा स्कोरबोर्डवर. वारंवार तुम्ही तोच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात आणि कुठेतरी चुकी करतायत की काय एकंदरीत मनोज सर? आतापर्यंत आपण बघितलं तर जीतने सुद्धा रिव्हर्स अटेम्प्ट केला, प्रणय घरतने केला, त्यानंतर आपण बघितलं तर दीपक मडवी. म्हणजे श्रीराम स्पोर्ट खानिवडेमध्ये जास्तीत जास्त रिव्हर्स फटके खेळण्याचे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. इथे सुरेख फटका, अप्रतिम फटका, तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली जाते कारण खाली क्षेत्र होतं आणि त्या खाली क्षेत्रामध्ये मारलेला आहे अक्षयला. अक्षयच्या गतीचा इथे पुरेपूर वापर केला जातो. ज्या गतीने चेंडू येतात त्या गतीने मात्र ते सीमारेषेच्या बाहेर पाठवायचं तंत्र जे दोन्ही फलंदाजांकडे आहे ते मात्र अवगत आहे आणि त्यामुळेच ही धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण बघतोय झपाट्याने वाढताना आपल्याला बघायला मिळते. 61, 61 धावा, 3 चेंडूंचा खेळ होतोय. पहिला चेंडूही फुललेंचा होता, त्यानंतर दुसरा चेंडू बरोबर इथे हाताळला, त्यानंतर तिसरा चेंडूही फुललेंचा आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. टीमला सध्या पोहोचलो 61 या अंकावर. इकडनं चांगलं कमबॅक करावं लागेल. अक्षय पाटील हलक्या हाताने सन्मान देण्याचं इथे काम जरूर केलं जाते. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, कारण प्रत्येक चेंडूवर तुम्ही चौका षटकार लगावू शकत नाहीये. आक्रमकपणा आणि संयम हे दोन्ही तुम्हाला इथे दाखवावं लागेल. टीमची टोटल झालं 61 धावा स्कोर बोर्ड लागतायत मनोज सर. पुन्हा एकदा अक्षय, त्यावेळेला सुरेख यॉर्कर लेनचा चेंडू होता. या पद्धतीचे चेंडू हाताळावे लागतील तुम्हाला. एका चांगल्या मॅच मध्ये, तुम्हाला मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करायची असेल तर तुमच्याकडे जे अस्त्र आहे त्या अस्त्राचा वापर करावा लागेल आणि गोलंदाजाचं प्रमुख अस्त्र म्हणजे यॉर्कर लेंथचा चेंडू आणि या पद्धतीचे चेंडू तुमच्याकडे आहेत तर मग शॉर्ट लेंथ, फुलटॉस लेंथवर चेंडू का हाताळतात हा प्रश्न सुद्धा सतावत असेल. 61 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान दिलाय. दुहेरीने धावसंख्या पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवर. 63, 5 षटकांचा एकंदरीत खेळ इथे समाप्तीवर येतोय. 63 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून 10 ते 12 धावा म्हणजेच श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवेल, यात काही शंका नाही. कारण दुपारचं सत्र आहे. पहिल्या सामन्यामध्ये जरी 71 धावांचं टार्गेट होतं ते चेस झालं असलं तरी त्याचं मुख्य कारण होतं त्यांच्याकडे 8 फलंदाज होते आणि ते 8 फलंदाज असल्या कारणाने मात्र सुरुवात त्याने प्रत्येक चेंडूवर अटॅक करून केली. चेतनकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत परंतु चेतनचं खेळणं हे खूप महत्त्वाचं असेल कारण चेतन
हा एक असा खेळाडू आहे जो सामन्याचं चित्र आपल्या बाजूने कधीही झुकवू शकतो आणि त्यांच्यामध्ये हा छोटा पॅक दिसतोय ना चेतनच्या मागे, संदेश पाटील. या संदेश पाटीलच्या उंचीवर तुम्ही जाऊ नका, जेवढी कमी उंची आहे ना तेवढे जास्त फटके तो सीमारेषेच्या बाहेर मारतोय. उमरोळीचा हा एक हिरा म्हणावा लागेलेला क्रिकेटचा सुशांत वजे नवीन गोलंदाज. अंतिम षटक असेल एकंदरीत आपण पाहू शकतात. बॅटिंग करणारा विचार करत असेल की 15 ते 16 धावा आणखीन ऍड केल्या जातील आणि गोलंदाजी करणारा संघ 10च्या आतमध्ये कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु अंतिम षटक म्हटलं की आपल्या ग्रामीण भाषेत हाणामारीचं षटक आणि त्याच्यावर प्रहार नक्कीच केले जात आहेत. माफ करा, चेतन पाटील येतोय, आयकॉन खेळाडू आहे, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. मॅन फ्रॉम सरपाडा चेतन, खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणि त्या चेतनला आता चांगली कामगिरी करावी लागेल. ॲज अ बॅटर म्हणून तो खूप फेमस आहे, परंतु इथे पार्ट टाइम गोलंदाजी सुद्धा करतोय. एक षटक हाताळण्यासाठी आलाय चेतन. हवेमध्ये स्विंग करण्यामध्ये माहीर आहे, चेंडूला वळवतोय, आपल्या बोटांमध्ये जी जादू आहे त्या बोटांचा पुरेपूर वापर चेंडूवर करतोय चेतन पाटील. या वेळेला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरिता. षटकार येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 69. एकूण 70 धावा पहिल्या चेंडूच्या समाप्तीखेर. यावेळेला उजव्या ष्टीच्या बाहेर चेंडू निघून जातोय. पंच तटस्थ आहेत, कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. शेवटचे 4 बॉल आहेत एकंदर आपण पाहू शकतायत. पहिल्या चेंडूवर षटकार लगावा लागला, त्यानंतर चांगलं कमबॅक करतायत चेतन पाटील. शेवटचे 4 चेंडू 69 धावा. पुन्हा एकदा स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव तर परिपूर्ण केली जात आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 70 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. शेवटचे 3 बॉल आहेत आणि त्या 3 मध्ये 10 ते 12 धावा असं माइंड मध्ये असेल श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीम. आग्री प्रीमियर लीग मधील सर्व संघ मालकांना, सहभागी सर्व खेळाडूंना आणि विशेषतः प्रमुख आयोजकांना हार्दिक शुभेच्छा असतील असं म्हटलं जातंय. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय आग्री हे म्हटलेलं आहे. शुभेच्छुक आहेत राहुल प्रकाश पाटील टेंबोडे आणि यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, धन्यवाद. आणि इथे आपण बघतोय की धावपच्या स्वरूपामध्ये मात्र एक गडी बाद होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 72. 72 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. डीपी धीरज पाटील, मॅन फ्रॉम सफाळे. पहिलं पर्व गाजवलं होतं आग्री प्रीमियर लीगचं. आग्री प्रीमियर लीगचं पहिलं पर्व चामुंडा वॉरियर्स दिवेकरपाडा संघाकडून खेळताना काय अप्रतिम फलंदाजी केली होती धीरज पाटीलने. तोच डीपी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. 70 धावा काय म्हणतील नितीन सर? 72 धावा झालेल्या आहेत, काय म्हणतील? 2 चेंडू आहेत अजून. शेवटचे 2 बॉल, फुल टॉस चेंडू. यावेळेस जैसी गेन वैसी नसीये, 6 धावांची मोहर उमटवलंय आणि फुलटॉस चेंडू मात्र सोडणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचतोय सध्या. थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच संधी आपल्याला मिळेल या षटकानंतर. तर या 2025 आग्री प्रीमियर लीगचा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर हे श्रीराम स्पोर्ट खानिवडेने लावलेला आहे. 78 धावा आणि या वेळेला सुद्धा मोठा फटका खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय का तर षटकार येतोय. 84 धावा तब्बल धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. खूप मोठी टोटल आपल्याला बघायला मिळते. चेतन पाटील सरपाडा आयकॉन खेळाडू याच्या या 6 चेंडू मध्ये तब्बल
21 धावा आलेल्या आहेत. 21 धावांचं महागडं षटक आपल्याला बघायला मिळतोय. 84 विदाउट 84 लॉस ऑफ 4 विकेट आपण बघतोय. 6 षटकांच्या या खेळामध्ये श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाने लावलेल्या आहेत. सुरुवात जोरात झाली होती आणि शेवट सुद्धा जोरातच झालेला आहे या डावाचा. विकेट गेले तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता काही कमालीची फलंदाजी केली प्रणय. 8 चेंडू आणि 26 धावा. प्रणय घरत सरावली, त्याचं सुद्धा हे होम ग्राउंड म्हणायला हरकत नाही आणि त्या प्रणय घरतने काय जबरदस्त फलंदाजी केली. 8 चेंडू आणि 26 धावा. अप्रतिम फलंदाजी. 84 4 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतोय. यानंतर होणारा सामना असेल, चला दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या. विहा 11 भामटपाडा आणि डॉन किलर बिरवाडी. ठीक आहे, सामना संपल्यानंतर या. डॉन किलर बिरवाडी आणि विहा 11 भामटपाडा. सामना संपल्यानंतर टॉस होईल, तर एक छोटासा ब्रेक घेतोय आणि एक डीजेला संधी देतोय आम्ही. मागणे सफाळेमध्ये सुंदर नूतन नगरी. क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा. वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते हलकासा बदल. नितीनजी पाटील साहेब आता थोडेसे रेस्ट करतायत. आमच्याशी जोडले गेलेत अक्षयजी पांडव सर. सकाळच्या सत्रापासून आणि पहिल्या दिवसापासून आम्हाला सुरेख साथ व्हॉइस ऑफ वाडा त्यांची लाभलेले आहे. त्यांचं करूया वेलकम सर. 84 धावा झालेल्या आहेत. ब गटातून आपण बघितलं तर हायेस्ट टोटल या लीगची झालेले आहे. आपण चर्चा करत होतो की ब गटामध्ये चांगले फलंदाज आहेत, गोलंदाज तेवढे तुल्यबल नाहीत आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. काय म्हणतील, 84 धावा चेस केल्या जातील का? चेतन पाटील सारखा स्टार फलंदाज आहे समोरच्या संघामध्ये. नाही असं म्हटलं जातं ना, विकेट रंग बदलते आणि या विकेटनं आपला रंग बदललाय. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मागच्या 3 दिवसात ज्या विकेटवर रन बनत नव्हत्या त्या विकेटवर चांगल्या रन आज बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या मॅच मध्ये संजय घरत यांनी एक चांगला चेस केला. तिथे आपल्याला 72 धावा चेस होताना पाहायला मिळाला. या स्पर्धेतल्या सर्वात हायेस्ट चेस तो आपल्याला पाहायला मिळाला. काय हाही चेस धाव फलकावर होत असताना पाहायला मिळेल. जर चेतन जो मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्याकरता, जर चेतनची बॅटिंग झाली तर या धावा फलकावर लागू शकतात असं मला तरी वाटतं. कारण चेतन आणि त्याच्या समवेत जो संदेश पाटील आहे, छोटा पॅक बडा धमाका ज्याच्याकडे बघितलं जातंय, त्याची आणि चेतनची जर बॅट तळपली तर ह्या धावा 5 षटकामध्ये सुद्धा पूर्ण करू शकतात. कारण हा खेळाडू आहे. ह्याच्या समवेत आगरी प्रीमियर लीगची मी 4 पर्व आम्ही एकत्र होतो. काय कमालीची फलंदाजी करतोय. मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवण्यामध्ये माहिर खेळाडू आहे हा. उमरोळीचा हा खेळाडू आपण बघतोय. तर एका बाजूने चेतन पाटील ब्रँड ऑफ सरपाडा. 2 खेळाडू 85 धावांचं मोठं आव्हान समोर ठेवून
हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर प्रणय घरत, मॅन फ्रॉम सरावली. सरावलीचा हा प्रणय घरत. चांगला खेळ, चांगलं क्रिकेट, प्रेक्षकांना ते पाहायचंय. आणि सध्या जर आपण पाहिले तर अगदी चांगलं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धामध्ये आपण सर्वांनी पाहिलं. पूर्वार्धाच्या खेळामध्ये अगदी दमदार बॅटिंग, 84 धावा, ज्या पाहण्याकरता प्रेक्षक आतुर होते की षटकार चौकारांची आतिषबाजी व्हावी, 80 पेक्षा जास्त धावा व्हाव्या आणि त्या चेस ही तेवढ्याच योग्यतेने व्हाव्यात. आज ते सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज प्रणय. यावेळेस पहिलाच बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे दोन चान्स गमावलेत. पहिल्यांदा झेल सुटला, त्यानंतर तुम्ही गाफील राहिलात. तो गाफीलपणा जर ठेवला नसता तर डायरेक्ट हिट लावून विकेट मिळवता आली. बघा इथे रिप्ले मध्ये आपण बघतोय झेल सुटला. झेल सुटल्यानंतर त्याची जी टोपी पडत होती ती टोपी सांभाळण्याचा त्याने प्रयत्न केला. ही त्याची दुसरी चूक झाली. आणि त्यानंतर तिसरी चूक ही झाली की डायरेक्ट फेकी करायला हवी होती. भले त्या चेंडूवर चौकार गेला असता, परंतु डायरेक्ट फेकी झाली असती तर चेतन बाद झाला असता. आणि चेतन बाद झालं म्हणजे तुम्ही कंबरड मोडलं त्या संघाचं. निश्चित चेतन बाद झाला असता तर तुम्ही 50% त्या मॅचवर हवी होऊ शकला असता. इथे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती गरजेची आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल योग्य टप्प्यावर पडला होता. चेतनला बाद करण्याची एक नामी संधी चालून आली होती, मात्र ती संधी इथे दवडली गेली आहे. यावेळीचा बॉल डाव्या स्टीवर पडला, तिथनं बाहेर निघालाय. विरल नायर जोडले जातात, इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून. वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे दोन्ही आकड्यावर. डॉन किलर बिरवाडीमध्ये चेतन खेळत होता. सरपाड्याचं मैदान होतं आणि जयप्रकाश जग्गू यांची गोलंदाजी होती. यावेळेला संदेश, बघा संदेशच्या बॅटमधून हा चेंडू सहजरित्या खेळून काढलेला, एक धाव येते. तर त्यावेळेला चेतनचा झेल सुटल्यानंतर लगातार 3 षटकार मारले आणि डॉन किलर बिरवाडी संघाला अंतिम विजेता करून दिला होता. म्हणजे झेल सुटल्यानंतर चेतन आक्रमक होतोय आणि यावेळेला सुद्धा चेतन आक्रमक होईल का हे बघणं महत्वाचं असेल. निश्चित इथे चांगली इनिंग त्याला साकारावी लागेल. पुढचा बॉल या गोलंदाजी मधला. यावेळेस लोवर फुल टॉस उडवलंय त्याला खाली क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दीपेश तिथे प्रयत्न तर चांगले होते, मात्र बॉलला स्टॉप केलंय ते महत्वाचं आहे. लोवर फुल टॉस बॉल सीमारेषा पलीकडे जावा हे एक मनसुबा होता, मात्र हवेचा वेग जर आपण पाहिला तर तिकडनं उलट्या बाजूने वाहतोय. त्याचाच फायदा तिथे मिळाला. चेंडू थोडासा रापला गेला. म्हणूनच मी कालही म्हटलं ना की जिथे वारा तिथेच मारा. टेनिस बॉल क्रिकेटचा हा एकमेव मंत्र आहे. वाऱ्याच्या बरोबर चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. फुलटॉस होता. यावेळेस ऑन साइडला उडवून फेकून दिलंय. पहिल्या टप्प्याखेरीज सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट केलंय 4. तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 9 धावा या चौकारानिशी या 9 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळतात. थोडंसं विचार करण्यामध्ये भाग पाडलंय ते प्रणय घरत अँड कंपनी. दीपेश कुडू काहीतरी कानमंत्र देतात. चेंडू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विचार विनिमय सुरू असेल. 9 धावा धावफलकावर, 4 चेंडूंचा खेळ होतोय. चेतन बाद झाला असता तर कदाचित काहीतरी चित्र वेगळं असतं, परंतु चेतन मैदानात आहे म्हणजे प्रेक्षक खुश असतील. कारण प्रेक्षकांना सामना कुणीही जिंको, आम्हाला फक्त मजा पाहिजे. चौकार षटकारांची आतषबाजी पाहिजे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम याने शिरसाटच्या मैदानावर केलेला होता. तोच हा चेतन. निश्चित चेतनला इथे तसाच एखादा पराक्रम करावा लागेल. चांगली फलंदाजी त्याला करावी लागेल. या डावामध्ये महत्वाचं योगदान त्याचं आहे हे त्याला दाखवून द्यावं लागेल, तरच या मॅचला जिंकणं शक्य आहे. कमीत कमी बॉल आणि जास्तीत जास्त रन्स या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे. आतापर्यंत 4 चेंडू झालेत, 9 धावा धावफलकावर आहेत. विहा 11 भामटपाड्याच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण आपल्या स्टँड मध्ये जायचं आहे. संघमालक आपली वाट बघतायत. विहा 11 भामटपाडा. यावेळेचा झेल जर झाला असताना अग्री प्रीमियर लीग मधला हा सर्वोत्तम झेल असू शकला असता. सर्वोत्तम झेल. ज्या पद्धतीचे प्रयत्न त्याने केले होते, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर गडवून ठेवली होती. त्यानंतर जो प्रयत्न त्याने केला तो प्रयत्न असफल राहिला. झेल इथे घेण्याचा प्रयत्न होता, उलट्या बाजूने धावत होता. जसं उलट्या बाजूने धावून झेल घेणं खूप कठीण असतं, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत दीपेशने तिथे चांगले प्रयत्न केले. शर्थीचे प्रयत्न आपण म्हणू शकतो, ते शर्थीचे प्रयत्न केले. अखेरच्या क्षणी झेल निसटला
आणि तिथे जर आपण पाहिलं तर 2 रन आल्या, धावसंख्या 11. अगदी बरोबर. कारण परवाच्या दिवशी आपण बघितलं जतीन केडीने एक असा झेल उलटा झेल घेतला होता, परंतु इथे प्रणय घरतचं कौतुक करावं लागेल. 2 जीवनदान मिळालेले आहेत चेतनला. चेतन कशा पद्धतीची फलंदाजी करतोय हे बघणं महत्वाचं असेल. एका बाजूने प्रणय घरत आहे, चांगली गोलंदाजी करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मात्र तेवढंच प्रॉपर कनेक्शन नाही आहे, त्यामुळे चेंडू तेवढ्याशा वेगाने जाणार नाही. क्षेत्ररक्षकांना स्टॉप केलं, 1 सिंगल मध्ये समाधान मानावं लागलं. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. सुरुवात जीवनदान जरी मिळाली असली तरी अगदी योग्य झाली आहे. 12 धावा मनोज सर धाव फलकावर आहेत. 12 धावा झाल्या तर म्हणजे कुठेतरी चेतन सुद्धा खुश असेल, कारण 2 जीवनदान मिळाल्यानंतर 12 धावा आल्यात आणि एकही गडी गमावलेला नाही. म्हणजे GT11च्या खेम्यामध्ये सुद्धा चांगलं वातावरण असेल. देऊया एक छोटीशी सद्य डिटेला आणि आपण येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर अक्षय कुडू दवसई हा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. अक्षय सर काय म्हणतील? 12 धावा, या 12 धावा सुस्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला तर दोन्ही संघांसाठी मात्र ही समान संधी आहे. 12 धावा जास्त सुद्धा होऊ शकत नाही, कारण 2 जीवनदान मिळाले. निश्चित ही बॅलन्स मॅच आहे. इथे सुरुवातीला तुम्ही जीवनदान दिली आहेत, रन्स आल्यात 12 रन पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. प्रणयच्या विपक्षामध्ये अक्षय कुडू एक नव युवा टॅलेंट जे नवसई नगरीतनं तयार झालं आणि काही क्षणातच स्वतःचा एक वेगळा ठसा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उमटवला या खेळाडूंना, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. मात्र उजव्या अष्टीवरनं खेचून मारलंय फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्यावर जोपर्यंत उचललं गेलं तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना 13 पर्यंत जाऊन पोहोचली. अक्षय कुडू गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. संदेश मैदानामध्ये आहे. एकच बॉल त्याच्या वाट्याला आला आतापर्यंत, ज्यावर त्यानं 1 सिंगल धावफलकावर लावली आहे. स्मॉल पॉकेट डायनामाइट असं या खेळाडूला म्हटलं जातं. अक्षय कुडू न जर विकेटची हॅट्रिक घेतली, रुपेश पाटील नवसई यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हाईट फॅक्टर होता त्यामुळे पंचांनी नाकारलं. तिथे आशुतोष वेवारे लेगबायचा इशारा करतायत, कारण बॉलची उसळी तीही विचाराधीन होती यावेळेस. 14ला विदाउट लॉस अशी स्थिती आहे. अक्षय कुडू चांगली गोलंदाजी करतोय, कारण ही मॅच जी आहे ना, जिथे सिंगल्स डबल जो गोलंदाज खर्च करेल तो किफायतदार गोलंदाज म्हणून त्याची वर्णी निश्चित लागेल. अक्षय कुडू आपल्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस उडवलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सोडला. आज सकाळी नाश्त्यामध्ये बहुधा जीवनदान ते खाल्लंय त्यानं. आज नाश्त्यामध्ये जीवनदानच खाल्लंय नक्कीच. आणि जीवनदान कोणाला? तर चेतनला. तुम्ही जर वाघाला त्याच्या तोंडाला रक्त लागल्यानंतर जर सोडत असतील तर तो जिवंत सोडणार नाही तुम्हाला. आणि चेतन तेच झालंय, तो भुकेला वाघ आहे. एवढ्या दिवसातून मैदानात उतरलाय आणि त्याला तुम्ही जर 3-3 जीवनदान देतील, याआधी तुम्ही चेतनला जीवनदान दिल्यानंतर काय परिणाम? स्पर्धेतून बाहेर जाणारा संघ होता डॉन किलर बिरवाडी, आणि चेतनला जीवनदान मिळालं, तिथे त्याने अंतिम विजेता करून दाखवलं होतं. तोच चेतन पुन्हा एकदा मात्र 3रं जीवनदान मिळते त्याला. निश्चित मिळणाऱ्या संधीचं सोनं करणाऱ्या खेळाडूलाच तर गेम चेंजर म्हटलं जातं ना. गेम चेंजर म्हणजे काय? तुम्हाला मिळालेली संधी तिचं सोनं करा आणि सुपर हिट व्हा. चेतन यामध्ये माहीर आहे, ते नव्यानं सांगण्याची गरज नाही. तो मैदानामध्ये फलंदाजी करतोय. दीपेश कुडूने जो झेल सोडला तो अवघड होता, ते चान्सेस त्याने बनवले होते, परंतु 2 झेल जे सुटलेत ते 2 झेल बघा, जखम झाली होती झेल सुटला तेव्हा, आणि त्या जखमेवर मीठ चोळायचं काम करतोय चेतन. इथे 6 धावा येतात, 22 धावा विदाउट लॉस. आनंद रे चमकले गावान गावान गाजतैना
थँक्यू डीजे. आपण एक गोष्ट ऐकत आलोय मनोज सर, कर्माची फळं भोगावी लागतात. तुम्ही कुकर्म केलं त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागतं. इथे चुकीचं कर्म केलं झेल सोडण्याचं आणि त्याचं हे फळ आहे षटकार. चेतन जो मैदानामध्ये आहे आणि 22 धावा दाफलकावर आहेत. डबल ए टेनिस बॉल क्रिकेट मधला एक सर्वोत्तम बॅट ब्रँड, त्याचा ब्रँड अँबॅसेडर आहे आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन स्ट्रायकर एंड कडे यावेळेस ऑन साइडला पुढच्या एकदा मिड विकेटच्या डोक्यावरनं फेकून दिले बॉलला दूर सीमा रेषा पार. षटकार. गाजतई नाव कोणाचा, हे सपाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. आपली गावाच्या मागणे गावाच्या गौरव तरेचा, मागणे गावाच्या जीटी दादाचा. मागणे गावाच्या गौरव धरेचा. मागणे गावाच्या जीटी दादाचा. थँक्यू डीजे. काय अप्रतिम पूल होता, दर्जेदार पूल होता. बघा तुम्ही जीवनदान दिली आहेत, कुणाला दिली आहेत? चेतनला. जो चेतन तुम्हाला घेऊन डुबू शकतो, तेवढी कुवत तेवढी धमक निश्चित त्याच्यामध्ये आहे. एखाद्या टेनिस बॉल क्रिकेट मधल्या सर्वोत्तम ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर असं उगीच कुणाला बनवलं जात नाही. ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे तोच त्या पदापर्यंत पोहोचतो आणि चेतन त्याची गुणवत्ता संपूर्ण आगरी समाजाला ठाऊक आहे. त्यानं ज्या पद्धतीने खेळ मागच्या काही वर्षांमध्ये केलाय, तो मॅच विनर खेळाडू ज्याला तुम्ही जीवनदान दिलं आणि पाठीवर त्याच्या जर्सीवर एक नंबर आहे ना, तो नंबर खूप महत्वाचा आहे 07. एक लढवय्या खेळाडू. लढायचं कसं जे ज्यानं खूप वेळा दाखवून दिलं तो महेंद्रसिंग धोनीचा हा जर्सी नंबर त्याच पिवळ्या कलरच्या जर्सीवर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेतन बघा तुम्हाला दाखवलं जात आहे युट्यूबच्या माध्यमातून ती पिवळी जर्सी ज्यावर 07 आणि तशीच लढाऊ वृत्ती घेऊन मैदानाच्या आतमध्ये चेतन सध्या बॅटिंग करतोय. बरोबर म्हटलं तुम्ही. चेतन हा महेंद्रसिंग धोनीचा कमालीचा फॅन आहे आणि जेव्हा IPL सुरू होते तेव्हा आमचा एक IPLचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर भरपूर चर्चा होतात. मुंबई जिंकली तर आम्ही खुश, चेन्नई जिंकली तर ते खुश, एकमेकांना बरंच बोललं जातं त्याच्यात. आणि चेतन धोनीचा कमालीचा फॅन आहे. यावेळेस मात्र चांगला कट शॉट बॉल सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल 4. अप्रतिम फलंदाजी. गौरव तरेचा, मागणे गावाच्या जीटी दादाचा. मागणे गावाच्या थँक्यू डीजे. बघा दिवाळीमध्ये तुम्ही वॉल्कोना नावाचा एक बॉम्ब बघता, छोटा असतो, खूप छोटा दिसतो तो, मात्र त्याचा आवाज आणि त्याचं ब्लास्ट होणं ना ते प्रत्येकाची कानखिळी बसवतं. अगदी त्यातला हा खेळाडू आहे. दिसायला जरी छोटा असला ना तरी यावेळेचा त्याचा जो कटशॉट होता अगदी लाजवाब, काबिल तारीफ. केदार जाधवची आठवण करून दिली त्या फटक्याने. काय जबरदस्त कट फटका. इथे आपण बघतोय पंच वळतायत. विरल नायर सर आम्हाला दर्शवतात की हा खराब चेंडू आहे, खूपच बाहेरचा चेंडू होता. इथे आता विचार करण्यास भाग पडे प्रत्येक गोलंदाजाला आणि खास करून अजय घरत यांच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन आपल्याला बघायला मिळतंय. कारण आयकॉन खेळाडू आहेत. 3 जीवनदान मिळाले चेतनला, ते कुठेतरी आता आपल्याला डोकेदुखी ठरेल यात काही शंका नाही. निश्चित पराभवाचं प्रमुख कारण क्षेत्ररक्षण ठरलंय, ते याआधी आपण पाहिलंय. यानंतर उल्लेख करू. मात्र या दरम्यान एक चांगला फटका जवळपास ज्या पद्धतीने नो लुकिंग खेळतात ना अगदी तसा स्टेप आउट केलं होतं आणि त्यानंतर हा फटका तिथे त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 बघा तुम्हाला दाखवलं जात आहे. थोडंसं पुढे आला आणि तदनंतर बघा अगदी त्याचा शेवटी जेव्हा फटका खेळला ना तेव्हा ती मान जी आहे किंवा नजर आहे त्या बॉलकडे नव्हती. त्याने एक चांगला स्ट्रोक तिथे प्ले केला. स्टेप आउट करत हा नो लुक त्याने खेळला. तिथे चौकारामध्ये परावर्तित केलं बॉलला. याआधी आपण विचार केला अमित पाटील आणि त्याची टीम या स्पर्धेबाहेर जाण्याचं त्यांचं एकमेव कारण होतं मिसफिल्ड. आपण बरेच खेळाडू बघितले आणि त्यांचं कारकीर्द सुद्धा बघितली. बरेच खेळाडू असे आहेत जे इंटरनॅशनल खेळाडू सुद्धा आहेत, टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू सुद्धा आहेत. त्यांच्या जीवनामध्ये वाईट काळ आलेला आहे. परंतु आजचं हे 8वं पर्व आहे. या संदेश प्रत्येक पर्वामध्ये मात्र आपली छाप पडतोय. अजूनपर्यंत एकही पर्व असं गेलं नाही की संदेश त्या पर्वामध्ये खेळला नाही. निश्चित काही खेळाडू एखाद्या स्पर्धेकरताच बनलेले असतात. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळला. एक क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑफ मधनं जोपर्यंत बॉलला उचललं बहुधा खांद्यात दुखापत आहे.
तशा पद्धतीची रुखावत किंवा गोलंदाज अशा पद्धतीची थ्रो करतात, अंडरआर्म थ्रो ती त्याच्याकडनं पाहायला मिळाली. ग्राउंड स्टाफ सागर आपण कुठे असतील तर या. ग्राउंड स्टाफ सागर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा या ओव्हरचे 3 चेंडू झालेत. कमी गतीनं चांगला बॉल ऑफ्टमोर ठेवला, बाहेर ठेवलं होतं. चेतननं जर या बॉलवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर तो अडचणीमध्ये येऊ शकला असता. यावेळेस जर आपण पाहिलं तर तो कमी गतीनं ऑफ्टमच्या बाहेरची पिचिंगचा बॉल बघा, रिप्लेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जातं. संतोष कमी गतीनं चांगला बॉल डिलिव्हर केला होता. तिथे छेडखाणीचा प्रयत्न अंगलट येऊ शकला असता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचे, आता चुका होत आहेत. स्वतःहून स्वतःवर प्रेशर क्रिएट करून घेणं काय असतं ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण 9 बॉल मध्ये 24 वर बॅटिंग करत होता चेतन, जिथे अचानक आता 11 बॉल एक डबल फिगर धाव चेंडूंची संख्या त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. संतोष कमबॅक करतोय. नक्कीच इथून सुद्धा कमबॅक होऊ शकते. श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाची वापसी होऊ शकते, परंतु एक गडी बाद, एक फक्त सफलता मिळायला हवी, अन्यथा हा सामना 5 षटकांमध्ये संपून जाईल. बाकलिपला खाली करायला भाग पडलं. बघा तुमच्या समोर किती चांगला फलंदाज आहे हे बघून जर गोलंदाजी केली ना, आयुष्यात कदापि चांगली गोलंदाजी होणार नाही. तुम्हाला गोलंदाजी करताना मला काय करायचंय हे ठरवून, तेच फलंदाजाच्या बाबतीत सुद्धा आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत, 15.33 46 धावा तुम्हाला धाफलकावर लावायचे आहेत. 18 चेंडू आणि 46 धावा हे समीकरण बघा. मगाशी जे आपण म्हटलो की फलंदाजी करतानाही तेच आहे, तुम्ही गोलंदाजाला बघून फलंदाजी कराल तर फलंदाजी होणार नाही. तुम्ही चेंडू जसा डिलिव्हर झालाय ना त्यानुसार जर फटकेबाजी केली, ऑन मेरिट जर बॅटिंग केली, रन्स बनतात. अगदी बरोबर बोललेत आणि खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला. आता 18 चेंडूमध्ये 39 धावा झाल्यात, 18 चेंडूमध्ये 46 धावा झालेल्या आहेत. दोन्ही संघांवर समान टेन्शन आहे. हे टेन्शन घालवण्याचं एकमेव साधन आपल्याकडे आहे ते म्हणजे डीजे. तर एक छोटीशी संधी देऊया त्यांना. जाऊया पीके डीजे कडे. त्यानंतर मनामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारते, आपल्यामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारते ना, ते हे गीत आहे. राम नाम, त्यामध्ये खूप मोठी पॉवर आहे. फक्त ते तुम्ही कसं जपताय त्यावर सर्व काही डिपेंड आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस प्रणयला पुन्हा एकदा प्रचारण केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी मध्ये 12 धावा, मात्र चेतनला बाद करण्याच्या दृष्टीनं त्यानं जी पावली टाकली होती त्याचा विचार करून त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा कंटिन्यू केलंय. प्रणय घरत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. मेन फ्रॉम सरावली. इम्पॉर्टंट षटक आहे हे. इथे ह्या चुका तुमच्या अंगलट येतील यात काही शंका नाही. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर चेतनने. काय फ्लिक होता दर्जेदार बघा, बॉडी लाईनवर फुल टॉस होता आणि मग तिथनं फक्त त्याला दिशा दर्शवायची होती. आणि ती दशा कशी दर्शवायची बघा, जे म्हटलं जातं ना, तुमची दिशा खराब तर मग तुमच्या गोलंदाजीची दशा खराब. इथे खराब दिशेला खराब दशा केली आहे असंच म्हणावं लागेल. सर, अ गटाचे सामने सुरू होते तेव्हा प्रत्येक फलंदाज म्हणत होता की बाउंड्री रोप खूप लांब आहे, परंतु ब गटामध्ये असं वाटतंय की 5-6 मीटर बाउंड्री आतमध्ये घेतले की काय, ज्या अनुषंगाने फलंदाजी करतात चेतन आणि संदेश. नाही, कारण देणाऱ्याला कारण खूप आहेत, चांगलं खेळणाऱ्याला कारण देणं आवडत नाही. यावेळेस मात्र हा बॉल तिथे खोलटप्प्याचा एक खोदून काढलाय, ज्याला सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. एक वर समाधान मानावं लागेल. हा बाउंड्री रोप अगदी परफेक्ट आहे, ज्याला मोठाने म्हणतायत. मी वेगवेगळ्या विभागांमध्ये जातो, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या फिरतो. तुम्ही मालेगावला जाल ना, तिथे बाउंड्री आपण जिथे समालोचन करतो ना, इथे बाउंड्री असते मालेगावमध्ये. तिथे हाच टेनिक्सचा बॉल वापरला जातो
आणि त्याच्यावर षटकार खेचले जातात. मी पाहिलंय तिथे 75-70 मीटरच्या वर बाउंड्री असते, 75 मीटर 80 मीटरच्या जवळपास. म्हणजे प्रत्येक विभागात मोठ्या बाउंड्री असतात. आपल्याकडे तर 60-65च्या वर कधीच भेटणार नाही तुम्हाला. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला तिथे वळवलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 47. 47 धावा, 3.3 षटकांचा खेळ होतोय. इथून चांगली गोलंदाजी करावी. जर तुम्ही विकेटसाठी जात नसतील तर तुम्हाला निर्धाव चेंडू फेकावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. एका बाजूने स्ट्रॉंग झोन आहे चेतनचा. बघा हेलिकॉप्टर शॉट आणि चेंडू बघा कुठे जाऊन पडतोय. रिप्ले मध्ये हा फटका पाहिला निश्चित आवडेल. ज्या पद्धतीनं हा फटका तिथे सजवलाय बघा. आपण 50ची पार्टनरशिप झाली आहे. हा बॉल जर आपण पाहिलं तर गोलंदाजाला ज्या जागेवर टाकायचा होता त्या जागेवर हा बॉल पडला. मात्र त्या चेंडूला त्याची योग्य जागा अगदी पाठीवरच्या नंबर प्रमाणे महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलनं फेकून दिलं सीमारेषा पार. वाह, काबिले तारीफ, लाजवाब स्ट्रोक तिथे चेतनच्या बॅटमधनं आलाय. प्रॉपर हेलिकॉप्टर. आता ज्या 2 खेळाडूंनी त्याला जीवनदान दिले, दीपेश कुडूचा सोडा तो झेल अवघडच होता, परंतु ते 2 खेळाडू कदाचित आज रात्री झोप घेणार नाहीत. पुढचा बॉल यावेळेस मात्र पायावरचा बॉल अगेन खेळलाय त्याला सीमारेषा पार लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं. बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय 4. काय कमालीचं प्रदर्शन, लाजवाब बॅटिंग सध्या मैदानामध्ये करतोय. बघा पुण्याच्या एकदा इथे बॉडी लाईनवर फुलटॉस होता, खाली होता थोडासा बॉल, मात्र योग्य दिशेने खेळलाय, योग्य क्षेत्रामध्ये खेळलाय. शॉट सिलेक्शन म्हणूनच क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही क्षेत्ररक्षण कसं सजवलंय ते पाहून जर फटकेबाजी केली तर रन्स मिळतात. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदीच तो लोअर फुलटॉस बॉल खाली क्षेत्रातनं चौकारामध्ये परावर्तित केला. 4 मिळवल्या. या 4च्या मदतीने धावसंख्या 57. खोलंडप्याचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर जाऊन लँड झालाय. षटकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. वजीश्वरी आईची कृपा ही सारी गौरव धरे बनवावा. हे आईची कृपा असू दे सारी, यश येऊन दे काम धंद्यावर. बघायला जेवढाच डोळ्यांना आल्हाददायक आहे ना, खेळायला तेवढाच कठीण. एक लाजवाब, काबिले तारीफ, अप्रतिम फटका चेतन पाटीलच्या बॅटमधनं आलाय. 17 चेंडू आणि 48 धावा त्याची वैयक्तिक इनिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आव्हान सोपं केलंय. 12 चेंडूत 22 धावा आणि 2 धावा आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. वैयक्तिक 48 धावसंख्येवर बॅटिंग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये चेतन. मी म्हटलं होतं ना सर तुम्हाला की चेतन जर राहिला तर हे आव्हान 5 षटकामध्ये सुद्धा पूर्ण करू शकतो आणि तेच करताना आपल्याला बघायला मिळतोय. 12 चेंडू 22 धावा 48 वर खेळतोय. 17 चेंडू मध्ये 12 चेंडू 22 धावांची गरज आहे आणि 7 चेंडू मध्ये 12 धावा. संदेश पाटील त्याला सुरेख साथ देताना आपल्याला बघायला मिळतोय. एका एंडने जर धावा येतात तर दुसऱ्या एंडने मात्र फक्त सिंगल काढून त्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम करताना संदेश आपल्याला बघायला मिळतोय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळतोय संदेश. चेतनचा जर विचार केला ना तर मागच्या 1-2 वर्षात ज्या 1,00,000-1.5 लाख रुपयाच्या स्पर्धा होत आहेत या पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुका असेल, भिवंडी ग्रामीण असेल, मी सातत्यानं तिथे समालोचन करताना चेतनला खुल्या गटातनं खेळताना पाहिलंय. तो चेतन सध्या मैदानामध्ये फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र बॉलला कट करण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. राजनं जर इथे विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली, रुपेश पाटील नवसई यांच्या माध्यमातून जे कॅश प्राइज आहे. राज एक नव युवा टॅलेंट जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. मॅन फ्रॉम नवसई राज जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे मात्र स्वतःवर नाराज आहे. ही नाराजगी जतवली जाते. बघूया नेमकी काय चुकी झाली. या बॉलच्या रिप्ले मध्ये ते आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. राजचा हा बॉल जर आपण पाहिलं तर कुठल्या स्पॉटवर पिचिंग होती, सरळ राहिला होता, अगदी साधारण होता, मात्र चेतनकडनं चुकी झाली. त्यामुळे हा बॉल बॅटमध्ये आला नाही, निर्धावच्या स्वरूपात निघून गेला. इथे मात्र सिंगल
धावफलकावर जोडली गेली. डबल करता कॉलिंग आहे. वेगवान पहिली रन घेतली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि तिथे अर्धशतक कंप्लीट केलंय. एकदा जोरदार टाळ्या. चेतन पाटील या स्पर्धेतलं आपलं अर्धशतक कंप्लीट करतोय. वेल प्लेड चेतन. लाजवाब काबिल तारीफ इनिंग. 19 चेंडू 50 धावा. साई एकता बिरवाडी या टीम कडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज येते चेतनच्या या फलंदाजी करता. साई एकता बिरवाडी संघ जे त्यांच्याकरता पारितोषिक लावतायत. चेतन नेहमीच या टीमच्या सोबत आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल रिव्हर्स. बघा या आधी जो फटका मिस झाला होता यावेळेस त्याला योग्य तो अंजाम दिलाय. फेकून दिले बॉलला सीमा रेषा पार. षटकार. यावेळेस गोलंदाजांबरोबर खेळ नाही, खिळवाड सुरू आहे. खिळवाड. अगदी बरोबर बोललेत. या आधीचा फटका मिस झाला होता त्यावेळची रिॲक्शन आपण बघितली होती रिप्ले मध्ये. आता काय जबरदस्त फटका केला आणि समीकरण अगदी सोपं केलंय. 8 चेंडू आणि 13 धावा. रिप्ले मध्ये तो फटका अगदी आल्हाददायक वाटतोय. सन्माननीय ऍडव्होकेट नवीन घरत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. चेतनच्या या इनिंग करता लाजवाब काबिल तारीफ इनिंग. आज प्रेक्षकांचा खर्च केलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला त्यांना मिळालाय. या मैदानावर येण्याकरता जे काही पैसे खर्च झालेत ना त्याचा पुरेपूर मोबदला त्यांना नक्की मिळालाय चेतनच्या या इनिंग नंतर. अगेन पुन्हा एकदा नो चान्स एनी फील्ड. क्षेत्ररक्षक अगदी पंढरीच्या विठुरायाप्रमाणे कंबरेवर हात ठेवून उभा आहे आणि त्याच्या बाजूने बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकार. कारण तो नाराजी दर्शवतोय की चेतन त्या पद्धतीने खेळतोय तरी सुद्धा तू तेच चेंडू हाताळतोय म्हणून थोडीशी नाराजी व्यक्त केली तिथे. विजयासाठी आता 9 धावांचं लक्ष आहे 7 चेंडू मध्ये. 7 चेंडू आणि 9 धावा. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 धावसंख्येची गरज आहे. चेतननी या मॅचला आपल्या बाजूने खेचलंय. काल पर्यंत लोक म्हणत होती रन्स बनत नाही, चेसिंग होत नाही. मात्र आज धावा तुटपुंजा वाटू लागल्यात. 85 धावा छोट्या वाटू लागल्यात. इथे बॅकलिपला खाली केलं. सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1 मध्ये कन्वर्ट केलं. डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 मिळतील यावेळेस. आता तिसरी मिळेल. 3 धावा इथे मिळताना बघा तुम्ही जेव्हा चुका करताना 4 कंप्लीट झाल्यात. 5वी ही मिळेल की काय 4 आल्यात. बघा जेव्हा तुमच्याकडनं मॅच निसटतीये असं जेव्हा तुमच्या मनामध्ये ते प्रतिबिंब उमटलं ना की मग त्यानंतर या चुका होतात. मग क्षेत्ररक्षकाची जी बॉडी लँग्वेज आहे ना ती निगेटिव्ह होऊन जाते. आणि फिटनेस बघा ना किती आहे. शेवटचं षटक सुरू होईल आता. 80 धावा धावफलकावर लागल्यात तरी सुद्धा 4 धावा त्याने त्याच गतीने धावून पूर्ण केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे जो 2 जीवनदान मिळाल्यानंतर त्याने जो सावध पवित्रा धारण केला आणि येणाऱ्या प्रत्येक खराब चेंडूवर त्याने जे मोठे प्रहार केले तिथे कुठेतरी आपण बघतोय की हा विजय हा चेतनला मिळालेला आहे. इथे 6 चेंडू आणि 5 धावा पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. असं वाटलं होतं टार्गेट खूप मोठं आहे कारण या स्पर्धेची हायेस्ट टोटल होती ही. परंतु 6 चेंडू आणि 5 धावा इथे 4-5 चेंडू शिल्लक ठेवून हा विजय संपादन होईल का GT 11चा? निश्चित चित्र तर तेच आहे. GT 11 माकणे चांगला खेळ. आम्ही आमचा स्वाभाविक खेळ खेळू. आम्ही या मॅचला काही टार्गेट ठेवून नाही तर चांगल्या खेळानं जिंकू हे चेतननं ॲज अ कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये सांगितलं होतं. आणि त्यानं जीवनदानानंतर त्यामधनं तापून सलाखून निघून जी इनिंग साकारली आहे ना अक्षरशः प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी. असे काही इनिंग्स असतात ना ज्या प्रेक्षकांच्या गळ्यातल्या तावीज बनतात. अगदी ही त्यातली इनिंग आहे चेतननं जी साकारली आहे. मैदानाच्या आतमध्ये वेळ घालवल्यानंतर रन्स बनवल्या. थोडासा सुरुवातीला स्ट्रगल मध्ये होता, जरूर होता. चेतनच्या बॅटमध्ये बॉल मिडल होत नव्हता. मात्र वेळ जसा गेला चेतन सेट झाला आणि तो सेट झाल्यानंतर त्यानं श्रीराम स्पोर्ट्स खानिवडेला सेट केलंय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि याबरोबर ही मॅच आपल्या नावावर केली आहे. बरोबर 5 चेंडू बाकी ठेवत या मॅचला जिंकलंय. बघा शेवटचा बॉल त्यावर केलेला आघात तोही दर्जेदार होता आणि या षटकाराच्या मदतीनं हा खेळ खल्लास वाला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळालाय आणि या षटकाराच्या मदतीने इथे विजयी होतीये टीम GT 11 माकणे. आणखी एक विक्रम झाला की सलामीची जोडी फोडण्यामध्ये अपयश आलंय. हे पहिला संघ असा असेल की ज्याने नाबाद 86 धावा या धावफलकावर लावल्या गेल्यात. नाबाद 86 धावा धावफलकावर जोडल्या आणि तिथे विजय संपादित केला. मॅन ऑफ द मॅच करता मनोज पाटील सर स्वतः आपल्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू